नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जवळील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी आणि येथील अद्भुत कैलास मंदिर पाहणार आहोत। राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम यांच्या काळात एकाच अखंड डोंगराच्या दगडात वरून खाली अशा पद्धतीने हे मंदिर कोरले गेले आहे। या कैलास मंदिराची एक वेगळीच कहाणी आहे। असे म्हणतात, कथेनुसार असे म्हणतात, राजे कृष्ण प्रथम एकदा गंभीर आजारी पडले होते। त्यावेळी त्यांच्या राणीने भगवान शिवाकडे नवस केला की राजा बरे झाले तर ती एक भव्य मंदिर बांधेल आणि मंदिराचा कळस पाहेपर्यंत उपवास करेल। राजे बरे झाल्यावर वास्तु विशारदारांनी सांगितले की एवढे मोठे मंदिर खालून वर बांधायला आणि त्याचा कळस तयार व्हायला अनेक महिने किंवा वर्ष लागतील, ज्यामुळे राणीचा उपवास सुटू शकणार नाही। त्यावर कोकासा नावाचा एक चतुर मुख्य शिल्पकाराने एका आगळ्या वेगळ्या तंत्राचा वापर केला, ज्याने मंदिर सरळ न कोरता आधी कळस मग पाया या उलट्या पद्धतीने डोंगर वरून खाली कोरण्यास सुरुवात केली, ज्यामुळे अवघ्या काही दिवसातच मंदिराचा कळस तयार झाला आणि राणीला तो दाखवून तिचा उपवास सोडण्यात आला। तर अशा प्रकारे ही अलुका राणीची कहाणी आहे आणि अलुका राणीने आपल्या नवऱ्यासाठी देवाला नवस केला होता। तो नवस पूर्ण झाला आणि त्यानंतर तिने हे मंदिर कैलास मंदिर इथे बांधायला सुरुवात केली। तर राष्ट्रकूट राजा कृष्ण सर्वप्रथम यांनी यांच्याच कारकिर्दीमध्ये हे मंदिर लक्ष देऊन त्यांच्याच आवडीने ह्या ज्या शिल्पकला आहेत त्या कोरल्या गेलेल्या आहेत। त्यांनी पूर्ण काळजी घेऊन हे मंदिर बांधलेलं आहे। बघू शकता इथे मोठे मोठे दोन खांब आहेत, एक डाव्या साईडला आहे, एक उजव्या साईडला। बघू शकता इथे किती छान शिल्पकला कोरलेल्या आहेत आणि या खांबांच्या बाजूलाच इथे दोन हंसराज आहेत। त्या काळामध्ये आधुनिक यंत्रे नसताना केवळ हातोडा आणि छन्नीच्या सहाय्याने या कैलास लेणीचा विशाल आकार म्हणजेच हे मंदिर सुमारे 164 फूट लांब, 109 फूट रुंद आणि 98 फूट उंच आहे। यातून अंदाजे 2 लाख ते 4 लाख टन वजनाचा दगड बाहेर काढण्यात आला। तर बघू शकतात अशा प्रकारे किती छान ही लेणी कोरल्या गेलेली आहे। तसेच या लेणीच्या विविध भागांवर कोरलेली शैव शिल्पे एकत्र आणली आहेत। निवडलेली शैव शिल्पे शिवाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकतात आणि वरतून खालीपर्यंत याच मंदिराच्या वरती जो आहे तो कळस आहे, हे कैलास मंदिर आहे वरती। आणि मंदिराच्या तळाशी हत्ती आणि हंसाचे अजस्रे पाषाण पुतळे भार सहन करत असल्याचा भास निर्माण करतात। आता आपण वरच्या मजल्यावरती चाललोय जिथे कैलास मंदिर आहे आणि ह्या बघू शकता त्या पायऱ्याच्या सहाय्याने आपण वरती जातोय। खूप छान अशा पद्धतीने हे मंदिर आणि ही लेणी कोरण्यात आली आहे। तर हा दुसरा मजला आहे। तर मंदिराच्या तळाशी हत्ती आणि सिंहाचे अजस्रे पाषाण आहे, जे मंदिराचा भार सहन करतात असे इथे दाखवण्यात आलेले आहेत। आणि हा उंच खांब आहे, बघू शकता इथून दृश्य अगदी छान दिसते। हे हत्ती आहेत आणि हे जे आहे आता कैलास मंदिर। चला आपण कैलास मंदिराकडे जाऊया। हे कैलास मंदिराचे द्वार आहे आणि मंदिराच्या साईडने सुद्धा छान असे देवी देवतांचे मूर्त्या इथे कोरण्यात आलेल्या आहेत। आणि आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला कैलासाचं शिवाचे दर्शन होते। बघू शकता इथे मोठी आणि भव्य अशी मूर्ती आहे।
आणि याच मंदिरामध्ये 16 खांब आहेत. तर या मंदिराचं आणि इथून वरतीच मंदिराच्या एक्झॅक्ट वरच्या साईडला अन्नपूर्णा देवी आणि नटराज कोरण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारे इथे 16 खांब आपल्याला पाहायला मिळतात आणि या खांबावरती सुद्धा अतिशय शिल्पकाराने एकदम देवी देवतांचे इथे मोठमोठ्या मूर्त्या कोरण्यात आलेल्या आहेत. चला तर कैलास मंदिरामध्ये आपण शिवाचं दर्शन घेऊया. बघू शकतात एकदम भव्य आणि अशी मोठी मूर्ती आहे. आणि इथे या खांबावरती अशा प्रकारे शिल्पकला कोरण्यात आलेल्या आहेत. यंत्राचा वापर न करता छन्नी आणि हातोड्याने ह्या ज्या शिल्पकला आहेत त्या कोरण्यात आलेल्या आहेत. आणि हे जे 16 खांब आहेत या पूर्ण खांबावरती अशाच प्रकारे वेगवेगळ्या देवी देवतांचे, प्राण्यांचे, पक्ष्यांचे चित्रे इथे कोरण्यात आलेले आहेत. आणि कैलास मंदिरातून इथे पाठीमागे जाण्याचा मार्ग आहे. या कैलास मंदिराच्या भिंतीवर विविध हिंदू देवी देवतांच्या मूर्ती कोरण्यात आलेल्या असून त्यात पुराणे, महाभारत आणि रामायण यामधील पौराणिक प्रसंगाचाही समावेश आहे. आणि याच कैलास मंदिराच्या पाठीमागे 5 लघु मंदिरे आहेत. आणि बघू शकतात अशा प्रकारे हा मोठा पहाड आहे. एकच दगड आहे आणि या एका दगडामध्ये वरतून खालीपर्यंत हे जे मंदिर आहे, ही जी लेणी आहे ही कोरण्यात आलेली आहेत. बघू शकतात गणपती बाप्पा आहेत आणि इथे देवी देवतांचे ज्या मूर्त्या आहेत त्या कोरण्यात आलेल्या आहेत. धन्य आहे ती अलुका राणी आणि धन्य आहे ते राष्ट्रकूट राजा कृष्ण राजा प्रथम. त्यांनी आपल्यासाठी बघू शकतात इथे अशा प्रकारे ह्या ज्या शिल्पकला आहेत त्या कोरून ठेवलेल्या आहेत. हा जो कळस दिसतोय मंदिराचा, अशाच प्रकारे कैलास मंदिराचाही खूप मोठा कळस आहे वरती. आणि या मंदिराचे खांब बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे कोरल्या गेलेल्या आहेत. आणि असं म्हणतात की कैलास मंदिर जे होतं महादेवाच्या काळामधलं, त्याच प्रकारे हे मंदिर जे आहे कैलास मंदिर म्हणूनच ओळखल्या जात होतं. तर इथे मंदिराला असा पांढरा शुभ्र कलर दिलेला होता. आता भरपूर काळ लोटला त्यामुळे हा जो कलर आहे तो आता निघत चाललेला आहे. कैलास पर्वतावरती जे मंदिर होतं त्याचप्रमाणे हे कैलास मंदिर म्हणून ओळखल्या जात होतं. आणि वरतून खालीपर्यंत अशा प्रकारे ही जी लेणी आहेत ती इथे कोरण्यात आलेली आहेत. धन्य आहेत ते शिल्पकार की त्यांनी अशा प्रकारे किती छान इथे शिल्पकला कोरून ठेवलेल्या आहेत. या मंदिरावरती नटराज, शिवाची तांडव मुद्रा, दशावतार, अष्टदिशांचे रक्षक आणि विविध अप्सरा व गंधर्वाची जिवंत शिल्पे येथे आढळतात. आणि संपूर्ण पाठीमागे डोंगर आहे आणि बघू शकतात अशा प्रकारे डोंगर हा कोरत इथे छान अशी लेणी तयार करण्यात आलेली आहेत. मोठे मोठे खांब आहेत, बसण्यासाठी जागा, पायऱ्या आहेत. मुख्य मंदिर, भव्य प्रवेशद्वारे, नंदी मंडप, सभा मंडप, गर्भगृह आणि शिखराची रचना द्राविडी स्थापत्य शैलीत केली असून त्यावर चालुक्य व पल्लव कलेचा प्रभाव स्पष्ट दिसतो. आणि हेच आहे वरच्या 2 मजलीवरचं ते कैलास मंदिर. आणि वरतून आता आपण खाली आलो आणि खाली सुद्धा बघू शकता तुम्ही किती छान इथे मूर्ती कोरण्यात आलेली आहेत. आणि इकडे जी आहेत ही दुसरी साईड आहे. किती छान प्रकारे इथे मूर्त्या कोरण्यात आलेल्या आहेत. पहिले जे बघितली ती आपण उजवी साईड होती आणि ही एक डावी साईड आहे. इकडे सुद्धा मोठा भव्य असा मोठा खांब आहे. हाच तो मोठा खांब आहे. आणि या
या खांबाच्या बाजूला पलीकडच्या साईडने एक खांब आहे, हा दुसरा खांब, आणि खांबाच्या या साईडला आणखी परत एक मोठा हत्ती आहे, हंसराज. तर अशा प्रकारे आता इथून आपल्याला बाहेर जाण्याचा मार्ग आहे. हे मंदिर भगवान शिवास समर्पित असून कैलास पर्वताचे रूप मानून त्याची रचना केली आहे. यात भारतीय वास्तुकलेचे अप्रतिम सौंदर्य आणि प्रगत अभियांत्रिकी कौशल्य दिसून येते. चला तर इथून आता बाहेर जाण्याचा मार्ग आहे. हा दुसरीकडे हंसराज आहे आणखी पण. तर लेणी क्रमांक 16 आणि वेरूळ लेणी कैलास मंदिराचा इतिहास तुम्हाला कसा वाटला? अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. खरंच मनाला मोहून जाणारा आणि अविस्मरणीय कलाकृती जी प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी या वेरूळ येथील कैलास मंदिराला भेट दिलीच पाहिजेत. तर नक्की तुम्ही एक वेळेस या मंदिराला, कैलास लेणीला भेट द्या आणि तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघू शकतात की ही शिल्पकला, ही मंदिर इथे कसे कोरण्यात आलेले आहेत. साईडने, इकडच्या साईडने धबधबा आहेत आणि वरतूनही आपण ही लेणी व्यवस्थित बघू शकतात. तर एक वेळेस या वेरूळ लेणीला, कैलास मंदिराला नक्की भेट द्या. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका.